श्री स्वामी समर्थ मंडळी, पौराणिक मान्यतेनुसार प्रभू श्रीराम हे एक अवतारी पुरुष होते. त्यांना भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानतात. पृथ्वीवर मर्यादेचा संदेश देण्यासाठीच भगवान विष्णूंनी अवतार घेतला असे मानले जाते. म्हणूनच प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही संबोधले जाते. यावर्षी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 17 एप्रिल रोजी आपल्या सर्वांचे प्रिय प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने आपण प्रभू श्रीराम यांची जन्मकथा श्रवण करणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व राम भक्तांबरोबर शेअर करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर सुरू करूयात आजची कथा. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगातून स्वयंभू मनु व डाव्या अंगातून शतरूपा हे दाम्पत्य निर्माण झाले. कठोर तपश्चर्या करून श्री भगवान विष्णूंना प्रसन्न केले. श्री विष्णू प्रसन्न झाल्यावर त्यांनी दाम्पत्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा आमच्या पोटी जन्म घ्या असा वर त्यांनी श्री विष्णूंकडे मागितला. भगवान श्री विष्णूंनी तथास्तु म्हणून वेगवेगळी नावे व रूपे धारण करून 5 वेळा त्यांच्या पोटी जन्म घेतला. या 5 रूपांपैकी एक म्हणजेच राजा दशरथ व कौसल्या यांचे पुत्र प्रभू श्रीराम. उगवत्या सूर्यकिरणांप्रमाणे काही वेळातच राजा दशरथांच्या कीर्तीने सर्वत्र प्रकाशमान केले. त्यांच्याकडे 10 रथींची निर्भीडता आणि कौशल्य होते म्हणून दशरथ नाव पडले. राजा दशरथांची कीर्ती रावणापर्यंत पोहोचली होती. त्याने दशरथांचा नाश करण्याचा निश्चय केला. जगातील सर्व राज्यकर्त्यांवर मात करण्यासाठी रावणाने तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि दशरथाला एकही मूल होऊ नये असा वर मागितला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अदृश्य झाले. यानंतर रावणाने विचार केला, दशरथ हे लग्नाच्या वयात आले आहेत आणि जर का त्याने लग्न नाही केले तर माझी सुरक्षितता दुप्पट होईल. राक्षसी कौशल्याने त्याला कळाले की राजा दशरथांचा विवाह कौशल देशाची राजकुमारी कौसल्येशी होणार आहे. कौसल्येचा विनाश करण्याच्या हेतूने रावणाने तिचे अपहरण केले. तिला एका लाकडी पेटीत ठेवून समुद्रात फेकून दिले. एके दिवशी राजा दशरथांचा पंतप्रधान सुमंथरा सुट्टीच्या दिवशी फिरत असताना त्यांना ती लाकडी पेटी दिसली आणि सर्व हकीकत समजल्यावर कौसल्येला कौशल देशाच्या राजाकडे घेऊन गेले. जेव्हा राजाला समजले की सुमंथरा यांचा राजा दशरथ अविवाही आहे तेव्हा त्यांनी राजा दशरथ आणि कौशल्येचा विवाहाचा प्रस्ताव ठेवला व दोघांचे लग्न लावून दिले. राजा दशरथाला 3 पत्नी होत्या. दक्षिण कौशल देशाची राजकुमारी कौशल्या, सुमित्रा व कैकेय देशाची राजकन्या कैकेयी. पुढे अनेक वर्षे उलटूनही पुत्रप्राप्ती होत नाही. त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी दशरथ राजा कुलगुरू वशिष्ठांकडे गेले. त्यांच्या आज्ञेने दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा आरंभ केला. राजा दशरथाने महर्षी ऋषी शृंगांसोबत यज्ञ केला. सांगतेच्या दिवशी अग्निनारायणाने पायास प्रसादाचा कलश राजा दशरथाला दिला. त्यांनी तो प्रसाद आपल्या 3ही राण्यांना दिला. पायास प्रसाद भक्षणाने गर्भवती राहिलेल्या 3 राण्या यथासमयी प्रसूत झाल्या. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता कौशल्याने एका अतिशय तेजस्वी अशा मुलाला जन्म दिला. हेच आपले प्रभू श्रीराम. दशमीला कैकेने भरत आणि एकादशीला सुमित्राला लक्ष्मण व शत्रुघ्न ही मुले झाली. महाराजांच्या 4 पुत्रांच्या जन्मामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण होते. सर्वजण आनंदात गंधर्व गीत गात होते आणि अप्सरा नाचू लागल्या. देवांनी फुलांचा वर्षाव केला. महाराजांनी ब्राह्मण आणि भिक्षुकांना दान आणि दक्षिणा दिली आणि त्या सर्वांनी महाराजांच्या पुत्रांना आशीर्वाद दिला. महाराजांनी प्रजेला धनधान्य आणि दरबारी रत्ने दिली. महर्षी वशिष्ठ यांनी महाराजांच्या पुत्रांची नावे रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवली. हे चौघे जसजसे मोठे झाले तसतसे रामचंद्र त्यांच्या गुणांमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांच्याकडे अशी अनोखी प्रतिभा होती ज्याद्वारे ते लहान वयातच सर्व विषयात पारंगत झाले. सर्व प्रकारची शस्त्रे वापरणे, हत्ती घोडे चालवणे इत्यादी सर्व गोष्टींमध्ये ते निपुण झाले.
त्यांनी आपल्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा खूप आदर केला आणि त्यांच्या सेवेत ते तत्पर राहिले. त्यांचे 3 भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे देखील त्यांच्या मागे गेले. तर ही होती प्रभू श्रीराम यांच्या जन्माबद्दलची कथा. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.